पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. शहरातील नवले पुलावर काल संध्याकाळी भीषण अपघात झाला. एका भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने अनेक गाड्यांना धडक देत एका ट्रकला धडक दिली. या धडकेत कंटेनरने अचानक पेट घेतला. दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झालेत. हा अपघात इतका भीषण होता की गाड्यांचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या अपघातातील मृतांची ओळख पटली असून त्यांची नावे समोर आली आहेत. तसेच या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलाय. मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील नवले पुलावर काल संध्याकाळी भीषण अपघात घडला. साताराहून पुण्याच्या दिशेने येत असताना नवले पुलावर असलेल्या उतारावर एका भरधाव वेगात आलेल्या कंटेनर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. या कंटेनरने पुढे असलेल्या अनेक गाड्यांना धडक देत एका ट्रकला धडक दिली. यानंतर या धडकेत कंटेनरने अचानक पेट घेतला. या दुर्घटनेत एका 4 चाकीमधील कुटुंबाचा मृत्यू झाला. अपघातात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झालाय तर 15 जण जखमी असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे. अपघात इतका भीषण होता की गाड्यांचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या अपघातामुळे रस्त्यावर काचांचा ढीग पडला होता. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी 5:40 अग्निशमन दल नियंत्रण कक्षात नवले पुलावर अपघात होऊन 3 वाहनांनी पेट घेतला आहे, अशी माहिती मिळाली. त्याचवेळी तात्काळ सिंहगड, नवले, कात्रज, एरंडवणा टँकर, मुख्यालयातील रेस्क्यू व्हॅन तसेच पीएमआरडीए येथील एक रेस्क्यू व्हॅन व 2 फायर गाडी अशा एकूण 8 अग्निशमन वाहने रवाना झाली होती. घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाण्याचा मारा करीत आग आटोक्यात आणली. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला असून ट्रक चालक, मालक आणि क्लीनर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. गेल्या 8 वर्षात या परिसरात 210हून अधिक अपघात झाले आहेत तर 82 निष्पाप लोकांचा मृत्यू झालाय. या भीषण अपघातात प्रवाशांसह काही स्थानिक नागरिकही मृत्युमुखी पडले आहेत. यावर प्रशासनाने तात्पुरत्या उपाययोजना केल्या, मात्र ठोस उपाययोजना करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचं म्हटलं जात आहे. या भीषण अपघातातील मृतांची आणि जखमांची नावे समोर आली आहेत. तसेच जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांकडून 5 लाखाची मदत जाहीर करण्यात आली आहे. मृतांची नावे: स्वाती संतोष नवलकर, वय 37, राहणार थायरी फाटा; शांता दत्तात्रय दाभाडे, वय 54, राहणार धायरी; दत्तात्रय चंद्रकांत दाभाडे, वय 58, दोघेही राहणार धायरी; मोक्षिता हेमकुमार रेड्डी, वय 3, लक्ष्मी चौक, चिखली; कार चालक धनंजय कुमार कोळी, वय 30, राहणार चिखली, पुणे, मूळ जयसिंगपूर, कोल्हापूर; रोहित ज्ञानेश्वर कदम, वय 25, राहणार लोणी ताना, खंडाळा, जिल्हा सातारा; रुस्तम वृद्धार खान, ट्रक चालक, वय 35, राहणार राजस्थान; मुश्ताक हनीफ खान, क्लीनर, वय 31, राहणार राजस्थान, थायरी फाटा.